आधीच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच सुयश भट याला इथे चषक देऊन गौरवलं जाते। परशुराम कोल्हापूर विरुद्ध रायगड यांच्यामध्ये झालेला सामना रायगड संघाकडून सुयशने अष्टपैलूची कामगिरी केली आणि त्याचमुळे या सामन्याचा शिल्पकार तो ठरलाय। प्लेअर ऑफ द मॅच या किताबाचा मानकरी ठरले। वेल डन सुयश, अतिशय अप्रतिम खेळी तुमच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली। वळूया मॅचच्या दिशेने वायवी स्पोर्ट्स प्रथम फलंदाजी करताना वीर सावरकर संघाने टॉस जिंकला, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला। पॉवर प्लेचं पहिलं षटक हलक्या हाताने सॉफ्टली प्लेड केलाय बॉल, चेंडू येतोय मिड ऑनच्या दिशेने, बॉल फीड केला गेलाय, 1 रन इथे प्राप्त होते। बॅट्समन नेम प्लीज, दोन्ही संघांचे एक्स्ट्रा प्लेयर असतील जर आमच्याकडे येऊ द्या। फलंदाज स्ट्राइकिंग इन, बॅट्समन नेम स्ट्राइकिंग इन, सुमित, यस यस सुमित, गिरीधर सुमित, थँक्यू। आणि बॉलिंग मार्क होती गोलंदाज जयेश। पॉवर प्लेचं पहिलं षटक, पहिला चेंडू सिंगल, दुसऱ्या चेंडूमध्ये बिग हिट अक्रॉस द लाईन आणि आवी लेग बिफोर द विकेट। कम्प्लीटली स्टंपला क्रॉस करून खेळण्याचा प्रयत्न, लाजवाब गोलंदाजी यावी जयेश कडून आणि हा जयेश इथे मात्र जय जय करताना इथे दिसलाय। पहिल्या चेंडूवरती सिंगल प्राप्त केली गेली आणि दुसऱ्या चेंडूवरती महत्वाचा मोहरा इथे गारद केला गेलाय। पहिला धक्का, पहिला हादरा इथे मात्र मिळतोय वायवी स्पोर्ट्स संघाला। वायवी स्पोर्ट्स संघाचा सुमित पहिल्या चेंडूवरती कोणती धाव न उभारता डगआउटच्या दिशेने निराश होऊन माघारी परततोय। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल होतोय। वायवी स्पोर्ट्स संघाचा न्यू बॅटर वायवी स्पोर्ट्स एक्स्ट्रा प्लेयर फलंदाज जयेश, पुन्हा एकदा आडव्या बॅटने ताकदीने खेळलेला फटका, दोन्ही क्षेत्ररक्षकांना दुभागून चेंडू जातोय सीमारेषा, वन बाउंस फरार, चौकार, लाजवाब टायमिंग, परफेक्ट मिडल अक्रॉस द लाईन, क्रॉस बॅटेड खेळलेला हा फटका होता, मिड विकेट आणि त्याचबरोबर स्क्वेअर लेग या दोघांच्याही क्षेत्ररक्षकांना दुभागून चेंडू मात्र इथे वन बाउंस सीमारेषा पार गेलाय। लाजवाब फटका आहे, मैदानात दाखल झाल्या झाल्या केला इथे प्रहार आणि पहिल्या चेंडूवरती धावा काढल्या इथे 4। शानदार फलंदाजी ला प्रारंभ करताना इथे जरूर आपण म्हणणार वायवी स्पोर्ट्स संघाचा फलंदाज लेफ्ट हँडेड फलंदाज आहे, आक्रमण करायला त्याने सुरुवात केली। पॉवर प्ले मध्ये आपली पॉवर दाखवण्याचा प्रयत्न करतोय तो सलामीवीर आर्यन, वैयक्तिक 4 धावसंख्येमध्ये। पुन्हा एकदा बिग हिट, क्षेत्ररक्षक पात्र पाहत राहील आणि चेंडू मात्र त्याला बाय बाय करत सीमारेषेच्या बाहेर जाईल। 6 धावांसाठी बिग हिट फॉर 6। या आधीच्या चेंडूवरती वन बाउंस चौकार, दुसऱ्या चेंडूवरती केला प्रहार, इथे पाहायला मिळाला शानदार जानदार उत्तुंग षटकार। 0 फिगरचा हा हिरो हार्दिक पांड्यासारखा मैदानात दाखल झालाय। लेफ्ट हँडेड आहे, आक्रमण करतोय, हल्ला करतोय, 2 चेंडू मध्ये 10 धावा अक्षरशः कुठल्यात त्याने, 1 चौकार 1 षटकार।
पॉवर प्ले मध्ये वावर दाखवतोय. फेकला जाणारा हा बॉल यावी यॉर्क होता. ड्राईव्ह करायचा विचार होता, कट करायचा होता कव्हरच्या दिशेने, पाहिजे तसा मिडल झाला नाही. चेंडू फरार होतोय स्क्वेअर लेगला पॉइंटच्या दिशेने. 1 रन इथे मिळेल. एका धाब्याने धावसंख्या मात्र इथे आपल्याला पाहायला मिळेल 12. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न इथे केलाय वायवी स्पोर्ट्स संघाने. सुमित मात्र इथे डगआउटच्या दिशेने गोल्डन डक ठरला, परंतु त्यानंतर मैदानात दाखल झालेला हा फलंदाज आर्यन अप्रतिम फलंदाजी करता तो दिसलाय. यावी गिरीधर स्ट्रायकिंग एंडला. जयेश सफूरचा चेंडू. यावी गती कमी होती. सॉफ्ट हँडनी फक्त प्लेड केलाय बॉलला. पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॉल फील्ड केला जाईल. त्यावर 1 रन इथे मिळाली. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं इथे झालंय समाप्त. पॉवरबाज फलंदाजी पाहायला मिळाली ती आर्यन कडून. धावसंख्या इथे आपण पाहतोय 13. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना वायवी स्पोर्ट्स संघाकडून धावसंख्या इथे आपण पाहतोय 13. 1 गडी बाद 13. सुमित गोल्डन डकचा शिकार, परंतु त्यानंतर आर्यनने कमाल धमाल केली. 3 बॉलचा सामना केला. 11 धावा त्याने इथे प्राप्त केल्यात. 1 चौकार, 1 षटकार आणि 1 सिंगल त्याच्या नाबावरती पाहायला मिळते. तो यावी स्ट्रायकिंग नॉन स्ट्राईक एंडला असेल. स्ट्रायकिंग एंडला मात्र इथे आपल्याला गिरीधर पाहायला मिळेल. बॉलिंग मार्गवरती पाहूया कोण इथे दाखल होतोय. वीर सावरकर संघाकडून निनाद. बॉलिंग मार्गवरती निनाद 5 ते 6 पावलांचं रनअप घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती तो सज्ज होतोय. यष्टिरक्षक यष्ट्यांपासून दूरवरती उभा राहिलाय, जेणेकरून कॅचेस पकडण्याचा त्याचा इथे प्रयत्न असेल. आणि गिरीधर स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी इथे सज्ज. फील्ड सजवली गेले, कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे समाप्त झालं, त्यामुळे डीपला घेतले गेलेले फील्ड. पहिला चेंडू यावी लॉंग ऑनच्या दिशेने खेळला गेलेला हा बॉल. जबरदस्त कॅच पकडण्याचा केला गेलेला प्रयत्न. 1 बाउन्स चेंडू इथे फील्ड केला गेलाय. धावा प्राप्त होतील इथे 2. निनादचा पहिला चेंडू उंच हवेमध्ये खेळला गेलेला हा फटका होता. लॉंग ऑनचा खेळाडू बॉलपर्यंत पोहोचलाही जरूर, परंतु गॅदर मात्र प्रॉपरली करू शकला नाहीये. यावी लो फुल टॉस. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल डीपला क्षेत्ररक्षक आहे. 1 रन घेतली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल इथे दिला गेला, परंतु येस नो मध्ये मात्र 1च रन इथे प्राप्त केली जाईल. एका धावेने धावसंख्या पोहोचते 16 या अंकावरती. षटक क्रमांक सुरू आहे ते दुसरं. यावी स्ट्रायकिंग एंडला येतोय आक्रमक फलंदाज आर्यन, जो वैयक्तिक 11 धावसंख्येमध्ये खेळतोय. 3 चेंडू त्याने फेस केलेत आणि 3 चेंडू मध्ये त्याने बनवल्यात 11 धावा, ज्यामध्ये 1 उत्तुंग षटकार, 1 लाजवाब चौकार आहे. फील्ड इथे सजवली जाईल. कोणत्या दिशेने कोणता प्लेयर कशा पद्धतीने आपल्याला उभा केला पाहिजे, जेणेकरून आर्यनला इथे रोखलं जाईल. आर्यनची विकेट इथे प्राप्त करणं खूप गरजेचं ठरणार आहे वीर सावरकर संघासाठी. बॉलिंग मार्गवरती सुयश. निनाद इथे सज्ज होतोय पुढचा चेंडू घेऊन. आर्यनसाठी लेफ्ट हँडेड फलंदाज, आक्रमक फलंदाज आहे. ज्याच्या वेळी याला रडार मध्ये बॉल गावडलाय, त्याने रडारच्या बाहेर बॉल फेकलाय, उडवलाय. निनाद पुढील चेंडू घेऊन आर्यनसाठी. आर्यन तयार. हा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. 1 बॉल चेंडू इथे फील्ड केला जातोय. लॉंग ऑफच्या दिशेने 1च रन इथे मिळेल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागलंय त्यावेळी आर्यन याला. धावसंख्या पोहोचते संघाची 17 या अंकावरती. 1 गडी बाद 17. प्रथम फलंदाजी करत असताना वायवी स्पोर्ट्स संघ षटक क्रमांक प्रगतीपदावरती आहे दुसरं. पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेल्या 13 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 4 धावा इथे बनवल्या गेल्या आहेत. राईट लेफ्ट कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे वारंवार फील्डमध्ये बदल केला जातोय. पंचांनाही इथे कवायत करावी लागते.
आणि वारंवार गोलंदाजीची लाईन लेंथ डिस्टर्ब करण्यासाठी आजमावला जाणारा हा पैत्रा असतो. फलंदाजांच्या माध्यमातून जो इथे आजमावला केलाय निनाद. पुढचा चेंडू घेऊन यावी लाजवाब ताकद आहे, पॉवर आहे आणि बॉल मात्र बाहेर गेलाय वावरच्या. म्हणजेच काय तर इथे मिळणार आहेत 6 धावा. जबरदस्त ताकद, जबरदस्त नजाकत आणि त्याच्या माध्यमातून केला गेलेला हा बिग हिट जातोय इथे 6. 6 धावा. धावसंख्या मात्र इथे पाहायला मिळेल 23. लाजवाब फटका, नजाकत पाहायला मिळाली. फलंदाजीची करामत इथे पाहायला मिळाली. परफेक्ट मिडल स्वीट साऊंड. निनाद पुन्हा एकदा परफेक्ट आहे, अप्रतिम आहे, लाजवाब आहे. बॅक टू बॅक दुसरा हा षटकार आहे. काय फलंदाजी करतोय, गिअर बदलला. पहिला फर्स्ट सेकंड मध्ये चालणारी ही गाडी यावी टॉप मध्ये चालते आणि त्याला कारण असेल तो हा गिरीधर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. गिरीधरने मात्र इथे धरले बॅट, करतोय गोलंदाजावरती आक्रमण, हल्ला, धावांचा मारला जातोय इथे डल्ला. बॅक टू बॅक 2 षटकार. व्हॉट बॅटिंग, अप्रतिम फलंदाजी. निनादचा हा नाद इथे मात्र ठरेल करणारा बर्बाद. कारण ज्या पद्धतीने इथे गिरीधरने फलंदाजी केले, लाजवाब. बॅक टू बॅक 2 षटकार आहेत. फुल्ली कॉन्फिडन्स मध्ये बॅटिंग करतोय तो यावी गिरीधर. निनाद बॉलिंग मार्ग वरती, दबाव निनाद वरती आहे. कारण वारंवार एक चुकीची लाईन लेंथ इथे म्हणू शकतो आपण. पुढचा चेंडू निनादचा, पुन्हा एकदा स्टेपिंग केलंय, आणखीन एक बिग हिट आहे आणि यावी सीमारेषेच्या दरम्यान चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक ठकेला सफल आणि बॉल जाईल त्याला बाय बाय करत सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. सलग 3 चेंडू आणि या 3 चेंडूवरती 2 उत्तुंग षटकार आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती लगावला गेलेला हा चौकार. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या इथे आपण पाहतोय 33 रन, 33 धावा. 20 धावा अक्षरशः कुठल्या गेल्या 6 चेंडूमध्ये. निनादचा पहिला चेंडू 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि त्यानंतर पाहायला मिळाली गिरीधरची कमाल. बॅक टू बॅक 2 षटकार आणि शेवटच्या चेंडूवरती ठोकला इथे चौकार. व्हॉट बॅटिंग, अप्रतिम फलंदाजी. चिंताचा कधी ते पेश करताना ही जोडी इथे आपल्याला पाहायला मिळते. कधी आर्यन हावी ठरतोय तर कधी गिरीधर इथे हावी ठरतोय, परंतु दोन्ही बाजूने इथे आक्रमण केलं जातंय. स्ट्रायकिंग एंडला इथे सज्ज होईल आर्यन. 3रं षटक पाहूया कोणता गोलंदाज इथे स्वीकारतोय. वीर सावरकर संघाने नाणेफेक जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. तो थोडासा इथे महागडा ठरतो की काय येणारा काळ सांगेल. बॅट आणि बॉल म्हटलं की कोण ना कोणावरती तरी हावी ठरणारच, परंतु यावी थोडीशी बॅट हावी ठरले आर्यन आणि गिरीधर याची. गोलंदाजावरती अक्षरशः तुटून पडलेत हे. पहिले 3 चेंडू पहिल्या ओव्हरमध्येही अतिशय डिफेन्सिव्ह पाहायला मिळाले, परंतु त्यानंतर आर्यनने आक्रमण केलं. दुसऱ्या ओव्हरमध्ये निनादचेही पहिले 3 चेंडू डिफेन्सिव्ह पाहायला मिळाले आणि त्यानंतर गिरीधरने आक्रमण केले. केदार यावी परफेक्ट यॉर गोदा बॅलेन्स केला आणि ड्राईव्ह केला स्ट्रेट. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा कॉल इथे पाहायला मिळाला, परंतु फेकी मात्र अचूक इथे जरूर पाहायला मिळत नाहीये. संधी मिळाली आणि 2 धावा इथे प्राप्त केल्या. 2 धावेने धावसंख्या मात्र पोहोचले 35 रन, 35 धावा. षटक क्रमांक सुरू आहे इथे 30रं. धावांचा अक्षरशः पाऊस इथे पाडला गेलाय. चौकार षटकार इथे लगावले गेलेत आणि दोन्हीही फलंदाज इथे सेट झालेत. केदार पुढचा चेंडू घेऊन यावी पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम आहे इथे. शॉट डीप स्क्वेअर लेगला चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे, बॉल फील्ड करेल. 1 रन इथे प्राप्त केली जाईल. धावसंख्या मात्र 1 धावेने पुढे सरकावेल 36 या अंकावरती. 1 गडी बाद 36 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना वायवी स्पोर्ट्स संघ कमाल धमाल मॅच मध्ये रंगलाय. बॅट बॉलचा हा रणसंग्राम. वीर सावरकर संघ आयोजित हे पर्व आहे 10वं स्वाभिमानाचं अभिमानाचं असं हे 10वं पर्व
आणि सुपर 8चा आजच्या दिवसातील रंगलेले हे सामने इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग बार फेरी गोलंदाज सज्ज झालाय. केदार पुढचा चेंडू घेऊन गिरीधर स्ट्रायकिंग एंडला. फुल टॉस चेंडू बॅट वरती घेतलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. पकडतोय झेल. संपतोय इथे गिरीधरचा खेळ. गिरीधर इथे माघारी परतेल. लो फुल टॉस टाइम केला परंतु स्ट्रेट खेळण्याचा त्याने मनसुबा आखला. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला फील्ड इथे सज्ज होती. लॉंग ऑफच्या प्लेयरने इथे कोणतीही केली नाही चूक. त्याने पकडला एक अप्रतिम झेल. त्यामुळे समाप्त झाला इथे गिरीधरचा आक्रमक खेळ. दुसरा धक्का दुसरा हादरा गिरीधरच्या स्वरूपात वायवी स्पोर्ट्स संघाला इथे मिळतोय. धावसंख्या मात्र इथे आपल्याला पाहायला मिळते फक्त 36 धावा. 2 गडी बाद 36 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना वायवी स्पोर्ट्स संघाची. न्यू बॅटर श्रीपाद या मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एक स्टायलिश खेळाडू म्हणून याची ओळख आहे. परंतु तुम्ही स्टाईल नाही तर कशा पद्धतीने इथे स्टाईल मध्ये मॅच जिंकता फलंदाजी करता हे खूप महत्वाचं इथे ठरणार आहे. श्रीपाद फील्ड वरती नजर देऊन खेळण्यासाठी इथे सज्ज होतोय. केदारचा पुढचा चेंडू तो इथे फेस करेल. फेकला गेलेला हा बॉल लो फुल टॉस पुन्हा एकदा क्रॉस द लाईन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू इथे ड्रॉप होतोय. एक रन इथे घेतली गेले आणि स्वतः गोलंदाज बॉल इथे गॅदर करताना पाहायला मिळालाय. एक रन इथे मिळेल. एका धाब्याने स्वतःचं खातं इथे ओपन करताना श्रीपाद आपल्याला पाहायला मिळेल. परंतु ज्यावेळी स्ट्रायकिंग एंडला येतोय तो आर्यन. वैयक्तिक 15 धावसंख्येवरती खेळताना यावेळी आर्यन ज्यामध्ये एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळालाय. आर्यन स्ट्रायकिंग एंडला. फील्डमध्ये केला गेलाय बदल. बेस्ट ऑफ प्लेयर यावेळी ऑन साइडला घेतले जात आहेत. कॅचिंग पोझिशन्सला घेतले जात आहेत. डीप स्क्वेअर लेग मिड विकेट डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ सीमारेषेला खेटून उभे असलेले पाहायला मिळतील. आर्यन कमाल थमाल आहे. केदार नेक्स्ट बॉल आर्यन साठी इथे सज्ज होतोय. फील्ड इथे तयार झाले. गोलंदाज इथे तयार होतोय. फेकला जाणारा हा बॉल आणि पॉवर बस फटका. नो चान्स फॉर एनी प्लेयर. बॉल गोज टू फॉर बेगेट 6. जबरदस्त फटका. लाजवाब टायमिंग स्वीट साऊंड परफेक्ट मिडल. दोन्ही क्षेत्ररक्षक पाहत राहतील बॉलकडे आणि बॉल जाईल बाय बाय करत सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी जबरदस्त फटका. आर्यन ऑन फायर. केदार नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी. यावेळी कम्प्लिटली क्लोज येतोय स्टंपच्या स्क्वेअर लेगला. डीपला चेंडू इथे ट्रॅव्हल होईल. 1 रन घेतली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जाईल परंतु माघारी परतवेल तो यावेळी श्रीपाद. षटक क्रमांक समाप्त झाले इथे 30 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय 44 रन. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 44. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना वायवी स्पोर्ट्स संघ. श्रीपाद नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल तो आर्यन. आर्यन ऑन फायर आहे. आर्यन कमाल आहे. आर्यन धमाल आहे जरूर म्हणावं लागेल. 0 फिगरचा हा हिरो आहे ज्याने कमाल धमाल फलंदाजी केले. काय आक्रमण केलंय. काय टायमिंग घेतलंय. काय मिडल केलंय बॉलला. अप्रतिम. बॉलिंग बारवरी सज्ज होतोय. शेवटचे 6 चेंडू घेऊन सौरभ पाहूया कशा पद्धतीने आपल्या संघाचा किल्ला इथे लढवतोय. शेवटच्या षटकातील शेवटचे 6 चेंडू. जरा स्पीडअप घ्या मित्रांनो कारण आपल्याला अजूनही सेमीफायनल फायनल क्वालिफायर सामने खेळवायचे आहेत. या दृष्टिकोनातून प्रयत्न करा. बॉलिंग बारवरी सज्ज. यावेळी घुमवण्याचा होता इथे विचार. शफल झाला होता ऑफस्टिकच्या बाहेर त्यामुळे यष्ट्यांवरून चेंडू इथे एक गॅदर केला जातो. यष्टीरक्षक त्यामुळे इथे मिळेल डॉट बॉल. शेवटच्या षटकातील 5 चेंडू इथे शिल्लक. धावसंख्या 44 या अंकावरती येऊन स्थिरावले.
अजूनही शेवटचे 5 चेंडू ते बाकी आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिगीत करण्याचा प्रयत्न. शानदार गोलंदाजी इथे म्हणावी लागेल. गती कमी केली, टप्पा दिल्यानंतर बाउन्स इथे मात्र प्रॉपरली होताना पाहायला मिळाला नाही. त्यामुळे आर्यन यावी बिगीत करू शकला नाहीये. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल यावी सौरभच्या माध्यमातून. सौरभचा पुढचा चेंडू. सलग 2 चेंडू इथे सावध पद्धतीने खेळले गेले, त्यामुळे यावी फक्त ड्राईव्ह केला स्ट्रेट. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 रन इथे मिळेल. धावसंख्या 45 अंकावरती जाऊन पोहोचेल. पहिले 2 चेंडू डॉट होते, त्यानंतर 1 सिंगल इथे घेतले गेले. श्रीपाद यावी स्ट्रायकिंग एंडला येईल. अजूनही 3 चेंडू इथे बाकी आहेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, पोषक अशी गोलंदाजी आणि धावांचा जर विचार केला तर कंजूस अशी गोलंदाजी सौरभच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाले. श्रीपाद स्ट्रायकिंग एंडला. कर्णधार विनंती आहे, जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप घ्या. सौरभ वारंवार बदलली जाणारी फील्ड इथे पाहायला मिळाले. पॉइंट आणि त्याचबरोबर कव्हरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. गती कमी, चेंज ऑफ फेस इथे पाहायला मिळतोय. लाजवाब गोलंदाजी, परंतु दुसऱ्या धावेचा कॉल इथे संधी आहे आणि यस, रन आउट. श्रीपाद बागारी परततोय. दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेला होता. आय थिंक आर्यनने स्ट्रायकिंग एंडला राहणं अपेक्षित होतं, परंतु एक आत्मघातकी रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र श्रीपाद डगआउटच्या दिशेने परतेल. रन आउट होऊन तो निराश होऊन माघारी परततोय. पहिली रन प्राप्त केली गेली, बॉल फील्ड केला गेला होता आणि त्यानंतर एक रिस्की रन घेण्याचा प्रयत्न इथे नाकाम ठरलाय. श्रीपाद माघारी परततोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल यावी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करेल. 30 धक्का इथे मिळाला वायवी स्पोर्ट्स संघाला. धावसंख्या इथे आपण पाहतोय फक्त आणि फक्त 46 धावा. षटक क्रमांक सुरू आहे इथे. ते चौथे शेवटचं निर्णायक षटक इथे सुरू आहे. अतिशय लाजवाब गोलंदाजी सौरभ याची. संघाला इथे तारलंय, सावरलंय. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस आणि यावी कॅच आउट. लाजवाब यष्टीरक्षण इथे म्हणावं लागेल. पुन्हा एकदा गती कमी, विकेटची हमी यावी देताना आपल्याला पाहायला मिळाला केदार. लाजवाब गोलंदाजी आणि कम्प्लिटली यावी गतीमध्ये चकवतोय, फसवतोय आणि या जाळ्यामध्ये मात्र फलंदाजाला डगआउटच्या दिशेने बसवतोय. न्यू बॅटर मकरंद यावी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करेल. स्वतः कर्णधार यावी वायवी स्पोर्ट्स संघाचा मकरंद. पाहूया कशा पद्धतीने करेल फलंदाजी मकरंद आपल्या संघासाठी. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. सौरभने मात्र इथे आपल्या संघाला तारलंय असं जरूर म्हणावं लागेल. शेवटचं षटक 2 विकेट प्राप्त केल्यात आणि केवळ 2 रन त्याने आतापर्यंत खर्च केले आहेत. यावेळी गती कमी होती, ताकद वापरली आणि इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या षटकार 6 धावांसाठी प्रयत्न केले गेले. कॅचिंग साठी तो तयारी होता, परंतु सीमारेषेच्या दरम्यान होता. बॉल मात्र इथे सीमारेषेच्या पलीकडे गेलं. त्यामुळे शेवटच्या चेंडूवरती मिळाला इथे 6 धावा. क्षेत्ररक्षक निराश. यावी वीर सावरकर संघही थोडासा निराश असेल, कारण शेवटच्या चेंडूवरती गेलेल्या 6 धावा या निर्णायक 6 धावा ठरू शकतील की का, येणारा काळ सांगेल. काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ विजयी ठरणार, थोड्याच वेळात इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु यावी चांगली गोलंदाजी सौरभच्या माध्यमातून. केवळ 8 धावा त्याने खर्च केल्या, 2 विकेट त्याने प्राप्त केल्या आणि शेवटच्या चेंडूवरती थोडंसं खराब क्षेत्ररक्षणामुळे मिळालेल्या या 6 धावा इथे पाहायला मिळाल्यात. वायवी स्पोर्ट्स संघ प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या बनवली ती 52. 53 धावांचं लक्ष्य वीर सावरकर संघासमोर. 24 चेंडू आणि 53 धावा असं समीकरण वीर सावरकर संघासमोर असेल.
यानंतर सुपर 8 मधील शेवटचा सामना असेल लोकमान्य पुणे विरुद्ध नादब्रह्म कोल्हापूर. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी सज्ज राहायचे. लोकमान्य पुणे आणि नादब्रह्म कोल्हापूर संघनायक टॉस साठी या. लोकमान्य पुणे नादब्रह्म कोल्हापूर संघनायक आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. पहिला चेंडू पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आर्यन. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एकूण 2 धावा अतिरिक्त स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये इथे जोडल्या जातील. 2 धाब्याने संघाचा खाता इथे ओपन. 53 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेली जोडी योगेश आणि गणेश. यावेळी स्ट्रायकिंग एंडला असेल इथे गणेश. आर्यन कमाल धमाल आर्यन आहे. अष्टपैलू कामगिरी फलंदाजीच्या माध्यमातून त्याने केले, परंतु गोलंदाजी कशा पद्धतीने आर्यन करतोय तेही ते महत्त्वाचं असेल. परंतु जर वीर सावरकर असंघाकडून जर आपण विचार केला तर सुरुवातीपासून हल्ला इथे करणं गरजेचं आहे. आक्रमण करणं इथे गरजेचं असेल. सरासरी 13.25 इथे राखायचे. म्हणजेच काय ते तुम्हाला एक प्रत्येक षटकामध्ये अशाच पद्धतीने पॉवरबाज फटकेबाजी करावी लागेल. 1 बॉल चेंडू इथे फील्ड केला गेलाय. दुसऱ्या धावेचा कॉल इथे दिला जातोय. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या पोहोचेल 4 अंकावरती. 53 धावा 24 चेंडू आणि 53 धावा असं समीकरण म्हणजेच 13.25 ची धावगती तुम्हाला इथे मेंटेन करायची आहे. आणि त्यासाठी तुम्हाला एखाद दुसरा बिग हिट एखादा चौकार षटकार ठोकणं खूप गरजेचं असेल, जेणेकरून आपण रन रेटच्या क्लोजली राहू. पुन्हा एकदा बॅकफुटमध्ये येऊन कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा संपर्क इथे झाला नाही. यष्टीरक्षी थोडासा निराश आहे. आर्यनने तर कम्प्लिटली लाजवाब गोलंदाजी इथे केली होती आणि तोही इथे अचंबित आहे. आणि त्यालाही अपेक्षा होती एखादी कॅच आउट इथे प्राप्त होण्याची, परंतु येतो इथे डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 4 अंकावरती. 53 धावांचं विशाल लक्ष समोर ठेवलं गेलंय. आर्यन नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा टाइम करून बिगीत करण्याचा प्रयत्न. गतीमध्ये इथे थोडीशी कमी पाहायला मिळाली, त्यामुळे टप्पा पडल्यानंतर सरप्राईज डिलिव्हरी इथे ठरते. अचंबित करणारा हा बॉल. कमाल धमाल आर्यन. अप्रतिम डिलिव्हरी ते म्हणावी लागेल. थोडासा हात मागे खेचला होता, त्यामुळे टप्पा पडल्यानंतर गती कमी झाली होती बॉलची. ॲडव्हान्टेज इथे घेतो आर्यन या मैदानाचा. आर्यन नेक्स्ट बॉल. यावी शॉर्ट पिच डिलिव्हरी ती टाइम केलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे करत नाही आहे इथे चूक. आणि पहिला धक्का वीर सावरकर संघाला इथे बसतोय. यावी गणेश निराश होऊन डगआउटच्या दिशेने परतेल. जी सुरुवात अपेक्षित होती वीर सावरकर संघाकडून ती मात्र इथे झाली नाहीये. परंतु यावी आर्यनने मात्र कमाल धमाल केले या मॅच मध्ये. फलंदाजी तर लाजवाब केलीच केली, परंतु पॉवर प्लेचं पहिलं षटक अतिशय उत्तमरित्या तो इथे हाताळतोय. अचूक आणि भेदकता या गोलंदाजीमध्ये आर्यनच्या माध्यमातून आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळाले. त्यामुळे वीर सावरकर संघाविरुद्ध जो शिकंजा इथे कसला गेलाय तो लाजवाब आहे.
आणि याचं श्रेय आर्यनला जरूर इथे मिळेल. फलंदाजी तर लाजवाब त्याने केलीच केली आणि गोलंदाजी ही तेवढ्याच सरस पद्धतीने तो इथे हाताळतोय. आर्यन बॉलिंग मार्गवरती सज्ज. नेक्स्ट बॉल घेऊन न्यू बॅटर जयेश यावी मैदानाच्या आतमध्ये. येस, ऑफ स्टिकच्या वारंवार बाहेर ठेवलेला हा बॉल. यावी गती खूपच जास्त पाहायला मिळाली. गुडलेनचा पुरेपूर वापर आणि फलंदाज बॅकफूटवरती येऊन खेळताना इथे पाहायला मिळाला आणि जेणेकरून फलंदाज ड्राईव्ह किंवा कव्हर करेल अशा पद्धतीची गोलंदाजी आर्यनकडून केली जाते. फुल प्लॅनिंग गोलंदाजी. यावी लेग स्टिकचा आहे बॉल. इशारा येतोय वाईड बॉल. पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर, त्यानंतर पुढचा चेंडू यावी लेग स्टिकच्या बाहेर ठेवला. टप्पा वारंवार बदलला जातोय. व्हेरिएशन पाहायला मिळते आर्यनच्या माध्यमातून आणि ही कसं बसावी लागते गोलंदाजीकडे जी आपल्याला आर्यनमध्ये पाहायला मिळते. वारंवार दिशा बदलतोय, टप्पा बदलतोय. पुन्हा एकदा बॅकफूटवरती येऊन कट करण्याचा प्रयत्न नाकाम. डॉट बॉल. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वीर सावरकर संघाची धावसंख्या इथे आपण पाहतोय फक्त 5 धावा. समीकरण इथे मात्र बदलणार आहे. येणारे चेंडू आहेत ते 18 आणि धावा इथे बनवायचे आहेत 48. 18 चेंडू 48 असं असणार आहे समीकरण. म्हणजेच काय तर तुम्हाला प्रतिषटक 16 धावा इथे बनवायचे आहेत. रिक्वायर रन रेट इथे असेल 16 धावांचं. पहिला षटक सुरू झालं तेव्हा 13.25चे रिक्वायर रन रेट होतं, परंतु यावी अप्रतिम गोलंदाजी त्यामुळे 18 चेंडू आणि 48 धावा असं समीकरण. कठीण असं समीकरण आहे. यावी कुणाला तरी गिरीधर किंवा आर्यन सारखी चौफेर अशी फटकेबाजी करणं गरजेचं आहे. फलंदाजी करणं गरजेचं आहे. ती कामगिरी वीर सावरकर संघाकडून कोणी करू शकेल का हे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये आपल्याला पाहावं लागेल. बॉलिंग मार्कवरती इथे मात्र सज्ज झालंय वायवी स्पोर्ट्स संघाकडून गिरीधर. फलंदाजी बॅक टू बॅक षटकार आणि गोलंदाजी मध्येही पाहूया काय करतोय कमाल. आणि स्ट्रायकिंग एंडला इथे असेल योगेशला या क्रीडांगणाचा पुरेपूर अंदाज आहे. अनेक सामने या तो क्रीडांगणावरती खेळलाय योगेश, त्यामुळे या मैदानावरती योगेशकडे सर्वांचं लक्ष असेल. वीर सावरकर संघाचा हा योगेश या क्रीडांगणावरती चांगला अनुभव आणि या अनुभवाचा कसा वापर करून घेतोय पाहूया. गिरीधरचा बॉल टॅप केलाय. चेंडू अलॉंग द कार्पेट जातोय. डीपला चेंडू फील्ड केला गेलाय. 1 रन इथे मिळेल. धावसंख्या पोहोचेल 6 अंकावरती. अजूनही 47 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 47 धावाचं समीकरण इथे राहणार आहे. स्ट्रायकिंग एंडला यावी जयेश. वायवी स्पोर्ट्स संघाचे 2 हुकमी फलंदाज आर्यन आणि गिरीधर आणि एक हुकूमत या मैदानावरती त्यांनी दाखवून दिले. गोलंदाजी या दोघांच्या माध्यमातून सरस अशी पाहायला मिळाली. आर्यनने पहिलं षटक पॉवर प्लेचं हाताळलं. केवळ त्याने 5 धावा खर्च केल्या. शानदार गोलंदाजी. गिरीधर मात्र दुसरं षटक घेऊन इथे दाखल झालाय आणि त्याच्याही माध्यमातून अचूकता इथे पाहायला मिळते. गिरीधर पुढचा चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडला इथे सज्ज होतोय तो जयेश. फेकला जाणारा हा बॉल. यावी कॅच आउटची संधी, परंतु त्यानंतर रनआउट करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न. यस, आणि रनआउट होतोय योगेश. महत्वाचा मोहरा इथे रनआउटच्या स्वरूपात होईल गारद. खूप मोठा धक्का असेल वीर सावरकर संघाला. ज्या खेळाडूकडून आम्हा सर्वांना अपेक्षा होती, ज्या खेळाडूकडून या क्रीडांगणावरती कुठेतरी बिग हिट पाहण्याची आम्हाला अपेक्षा होती, त्या अपेक्षेचा मात्र इथे झाला भंग. उडाला चेहऱ्यावरचा रंग आणि जबरदस्ती गोलंदाजी करताना पाहायला मिळाला इथे गिरीधर. शानदार गोलंदाजी आणि त्याचबरोबर यष्टीरक्षकाने ही कमाल केली. भले झेल निसटला असेल, परंतु त्याने
जो अचूक वेध घेतला यष्ट्यांचा, त्यामुळे रनआउट होऊन माघारी परतलाय तो योगेश. न्यू बॅटर यावी सौरभ मैदानावरती दाखल होतोय. 2 विकेट आतापर्यंत गमावल्या आहेत वीर सावरकर संघाने. धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 6 धावा. अजूनही 47 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक डॉट बॉल, प्रत्येक विकेट वीर सावरकर संघाची स्वप्न भंग करणारे ठरणार आहेत. फेकला जाणारा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने ताकदीने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु दिशा खराब निघाली. पंचांनी वाईट बॉल दंडित केलाय. 1 रन इथे मिळेल अतिरिक्त स्वरूपात. धावसंख्या पोहोचेल 8 या अंकावरती. अजूनही 46 धावांची राहिली ते अपेक्षा. खूप मोठं आव्हान यावेळी ठेवले गेले वायवी स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. परफेक्ट जॉग होता, ड्राईव्ह केलाय, कव्हरच्या दिशेने फील्ड आहे, बॉल फील्ड करेल, चांगलं कॉलिंग, त्यामुळे 1 रन इथे प्राप्त केली जाते. सिंगल डबलने मात्र विशेष असा दबाव निर्माण केला जाणार नाहीये वायवी स्पोर्ट्स संघावरती. परंतु जर काही इथे चौकार षटकारांची आतिषबाजी इथे झाली, बिगीट करण्या यशस्वी जर फलंदाज ठरले तर मात्र गोलंदाजावरती दबाव निर्माण केला जाऊ शकतो. परंतु ही कामगिरी करणार कोण हा मोठा प्रश्न वीर सावरकर संघासमोर असताना. गिरीधर पुढचा चेंडू घेऊन यावी ऑफस्टिकच्या बाहेर भन्नाट गती होती आणि यावी गिरधरला माहिती आहे की हा फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतोय, त्यामुळे वारंवार मिडल स्टिक आणि ऑफस्टिकच्या बाहेर इथे टप्पा ठेवला गेलाय. कारण फलंदाज वारंवार जे फुटवर्क अपेक्षित आहे ते अपेक्षित फुटवर्क इथे पाहायला मिळत नाही, त्यामुळे जखडून ठेवला गिरधरने या फलंदाजाला. नेक्स्ट बॉल गती कमी होती, पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलेला हा बॉल होता. बाईच्या स्वरूपात 1 रन इथे मिळते. प्लॅन सज्ज आहे. दोन्ही फलंदाजांना ऑफस्टिकच्या बाहेर बॉल ठेवायचं, जेणेकरून बॅकफूटवरती येऊन कट करण्याचा प्रयत्न करतील आणि ते फसतील. आणि हा प्लॅन कम्प्लिटली प्री प्लॅन होता, कारण या आधीच्या सामन्यामध्ये घेतला गेलेला अंदाज आणि त्या अंदाजाला अनुसरून केली जाणारी ही गोलंदाजी आणि वारंवार ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला गेलेला हा बॉल आणि त्यामुळे जबरदस्त गोलंदाजी. यावेळी फुलटॉस चेंडू मिडल केलाय आणि 1 बाउन्स चेंडू मात्र यावेळी क्षेत्ररक्षकाला चकून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी एक मोठा फटका जरूर इथे पाहायला मिळतोय. 4 धावे इथे मिळत आहेत. यावेळी यॉर्क टाकण्याचा होता इथे विचार, परंतु लो फुल टॉस बॅटवरती घेतला गेला आणि मिड विकेटच्या दिशेने टोलवलाय. 1 बॉल चेंडू फरार. 4 धावा. षटक क्रमांक समाप्त झालं इथे दुसरं आणि धावसंख्या पाहायला मिळते ती 13 धावा. अजूनही 40 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 40 धावा. हे षटक खूप महत्त्वाचं असेल. या षटकामध्ये मे बी जर 20 ते 25 धावा इथे जर कुठल्या गेल्या तर कुठेतरी कमबॅक होऊ शकतो वीर सावरकर संघाचा. त्यामुळे या 6 चेंडूंवरती कसं आक्रमण चालवलं जात आहे, ज्या पद्धतीने गिरीधर खेळला होता, ज्या पद्धतीने आर्यन खेळला होता, त्याच पद्धतीची फलंदाजी कुठेतरी यावी वीर सावरकर संघाकडून कुणातरी एका फलंदाजाला करणं आवश्यक आहे. आणि तरच कुठेतरी विजयाची स्वप्न कुठेतरी पुन्हा एकदा पल्लवित होताना आपल्याला पाहायला मिळतील. यावी वायवी स्पोर्ट्स संघाकडून बॉलिंग मार्कवरती गोलंदाज इथे दाखल होतोय. सुमित, माफ करा, विजय इथे दाखल झाला बॉलिंग मार्कवरती. आणि विजय आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी हे 3रं षटकाची जबाबदारी आपल्यावरती घेतोय. तो इथे सज्ज होईल. यानंतर आणखीन एक महत्त्वपूर्ण सामना, लोकमान्य पुणे विरुद्ध नादब्रह्म कोल्हापूर. टॉस जिंकलाय पुणे संघाने. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय नादब्रह्म कोल्हापूर. आणि यावेळी आणखीन एक लाजवाब कॅच इथे पाहायला मिळते, कारण धावांची इथे गरज आहे, मोठ्या फटक्यांची इथे गरज आहे आणि तोच खेळण्याचा प्रयत्न यावेळी फलंदाजाने केला होता. परंतु क्षेत्ररक्षण अतिशय लाजवाब आणि तिथे स्वतः आर्यन आहे आणि आर्यनच्या माध्यमातून घेतला गेलेला हा झेल. आर्यनने बॅटिंग जबरदस्त केली, आर्यनने गोलंदाजी लाजवाब केली
आणि क्षेत्ररक्षण ही त्याही पेक्षा सरस करतोय. अष्टपैलू खेळाडू म्हणून आर्यनकडे जरूर पाहिलं जाईल. यावी सुयश वीर सावरकर संघाकडून मैदानात दाखल होणारा हा खेळाडू. लेदर क्रिकेट खूप लाजवाबरित्या त्याने खेळलाय, परंतु यावेळी मैदानावरती या टेनिस बॉल विरुद्ध कशा पद्धतीने सुयश खेळतोय, कारण लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट यामध्ये जमीन आसमानाचा फरक आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. कारण जे टेनिस क्रिकेट खेळतात ते लेदर क्रिकेट तेवढ्याच दमखमने खेळू शकत नाहीत, परंतु जे लेदर क्रिकेट खेळतात ते एवढ्याच दमखमने टेनिस क्रिकेट खेळू शकत नाहीत. कारण बॉलमध्ये गतीमध्ये वारंवार बदल असतो, फरक असतो. यावेळी स्ट्रेट खेळलेला हा फटका लॉंग ऑफला क्रॉस करून सीमारेषेच्या दरम्यान आहे. क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं, थोडंसं लेझी फील्ड पाहायला मिळाली, संधी मिळाली आणि तिसरी धाव इथे घेतली गेली. 3 धावा संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या पोहोचेल 16 या अंकावरती. अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. विजय पुढचा चेंडू घेऊन लो फुल टॉस बॅट वरती घेतलाय. स्क्वेअरले कॅम्परला क्रॉस करून डीपला चेंडू इथे येईल. 1 रन इथे प्राप्त होईल. 1 रन संघाच्या खात्यामध्ये इथे जोडली जाईल. निराश झालाय, खांदे चुकलेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला असलेला फलंदाज, चेहऱ्यावरती निराशा पाहायला मिळते. बॉडी लँग्वेज कम्प्लिटली डाऊन. थोडंसं शफल फ्रंटला येऊन स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न केला होता इथे जरूर. 1 रन यावेळी मिळते. सिंगल डबल घेऊन धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे होताना दिसतोय. धावसंख्या 18. पुढचा चेंडू यावेळी कम्प्लिटली फिरकवून दिलाय. चेंडू चाललाय ऑन साईडला दंदन करत सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी 4 धावा इथे मिळत आहेत. सुरुवातीपासून आक्रमण करण्याची आवश्यकता होती. पॉवर प्ले मध्ये दमखम दाखवणं आवश्यक होतं वीर सावरकर संघाला. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा मात्र इथे घेतला गेला नाही. परंतु यानंतर ज्या पद्धतीने गोलंदाजी केली गेली गिरधर आर्यन यांच्या माध्यमातून, कम्प्लिटली ब्लॉक केलं गेलं ते फलंदाजाला. कोणत्याही अतिरिक्त स्वरूपाच्या धावा तिथे दिल्या गेल्या नाहीत. खूप मेहनत करावी लागली फलंदाजाला आणि अचूकता आणि भेदकता गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु यावेळी विजयचा हा बॉल वाईट बॉल करार केला जातोय. अतिरिक्त स्वरूपात 1 धाव इथे मिळते. एका धावेने धावसंख्या मात्र पोहोचेल 23 या अंकावरती. 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अंतिम क्षणी बॉलवरून काढली गेलेली नजर, त्यामुळे इनसाइड एज एक सिंगल प्राप्त करून जाईल. षटक क्रमांक समाप्त होतोय 30 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 24 धावा. 6 चेंडू आणि 29 धावाचं समीकरण. 6 चेंडू 29 धावा. 5 षटकार इथे ठोकावे लागतील. 5 चौकार 1 षटकार किंवा 5 सलग षटकार अशा आक्रमक फलंदाजीची आवश्यकता वीर सावरकर संघासमोर. परंतु वायवी स्पोर्ट्स संघाने कमाल केले. अप्रतिम फलंदाजी, गोलंदाजी त्याही पेक्षा सरस. खास करून आर्यन आणि गिरीधर यांची इथे चर्चा होईल. एक अप्रतिम झेल आर्यननेही इथे पकडलाय. अष्टपैलूची कामगिरी, फलंदाजी, गोलंदाजी आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रामध्ये आर्यन सरस ठरतोय. बॉलिंग मार्कवरती सुमित. शेवटचे 6 चेंडू 29 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 29 धावा. टेनिस क्रिकेटमध्ये 36 धावा ही बनवल्या गेलेल्या पाहायला मिळाल्या. 30 धावा ही बनवल्या गेलेल्या पाहायला मिळाल्यात. परंतु त्या पद्धतीचं आक्रमण इथे होईल का, या मैदानामध्ये पाहायला मिळेल का, पाहूया.
फेकला जाणारा हा बॉल, यावी व्हाईट बॉलचा येतो इशारा, एक अतिरिक्त स्वरूपात रन मिळेल. 6 चेंडू 28 धावा. यष्टीरक्षक स्वतः गोलंदाजाला सूचना देण्यासाठी पुढे सरसावलंय. स्वतः कर्णधार यावी कान मंत्र देण्यासाठी. नेक्स्ट बॉल, सुमित लो फुलटॉस बॅटवरती ऑन साइडला भिरकावून दिलेला हा बॉल. 1 बॉल चेंडू इथे फील्ड केला जातोय. सिंगल घेण्याचा कोणताही इथे प्रयत्न केला गेला नाही, त्यामुळे डॉट बॉल. पुढील सर्व चेंडू स्वतःकडे स्ट्राइक ठेवून खेळण्याचा प्रयत्न. सुमित यावी कॅच आउटून डगआउटच्या दिशेने परत येईल. औपचारिकता या सामन्यामध्ये वीर सावरकर संघ ज्या पद्धतीने आम्ही फलंदाजी अपेक्षा करत होतो ती फलंदाजी इथे पाहायला मिळाली नाहीये, त्यामुळे वायवी स्पोर्ट्स संघ विजयाचा दिशेने इथे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. संकेत मैदानाच्या आतमध्ये. औपचारिक या सामन्यामध्ये वायवी स्पोर्ट्स संघ विजयाच्या दिशेने पुढे जाताना इथे दिसतोय. एक सिंगल आणि कम्प्लिटली वायवी स्पोर्ट्स संघ इथे जल्लोष करताना जरूर पाहायला मिळणार आहे. या सामन्यावरती कब्जा मिळवला. औपचारिकता या सामन्यामध्ये उरले. सुमित नेक्स्ट बॉल घेऊन यावी सॉफ्ट अँड ड्राईव्ह केलंय कव्हरच्या दिशेने. 1 रन इथे प्राप्त केली जाईल. स्ट्रायकिंग एंडला येईल. सुमित टू संकेत. आणखीन एक फटका ड्राईव्ह केलाय. पॉइंट कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. 1 रन इथे मिळते आणि या सामन्यामध्ये मात्र विजयी ठरलाय तो वायवी स्पोर्ट्स संघ. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. आणि वीर सावरकर संघ आपल्याही माध्यमातून दमखम दाखवला गेला. शानदार खेळाचं प्रदर्शन आपल्याही माध्यमातून केलं गेलं, परंतु ज्या पद्धती गोलंदाजी अपेक्षित होती ती न झाली. परंतु यावी सरस ठरले ते आर्यन आणि गिरीधर यांच्या आक्रमणापुढे हा संघ मात्र टक धरू शकला नाही. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. उपविजेत्या संघालाही पुढील स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. आणि या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच या किताबाचा मानकरी ठरतोय आर्यन, ज्यानं 23 धावा बॅटिंगच्या माध्यमातून केल्या, गोलंदाजीमध्ये 4 धावा खर्च केल्या आणि त्याचबरोबर एक अप्रतिम झेल त्याने पकडलाय. तिन्ही क्षेत्रामध्ये दमखम दाखवणारा हा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आर्यन, प्लेयर ऑफ द मॅच.